क्षुल्लक कारणांवरून गोळीबार करत एकीकडे गोळीबाराच्या घटना घडत असताना राज्यात अल्पवयीन मुली सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। कारण साताऱ्यात 2 दिवसांपूर्वी एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला। सरातील बसप्पा पेठ करंजे इथे ही घटना घडली होती। यानंतर जमावानं आरोपीला चांगला चोप दिला। महत्त्वाचं म्हणजे संबंधित आरोपीनं याआधी देखील पीडित मुलीला त्रास दिल्याचं समोर आलं होतं। ही घटना ताजी असतानाच यवतमाळच्या पांढरकवड्यात रोड रोमियोंनी उच्छाद मांडलाय। शहरात शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या छेडछाडीचं प्रकरण वाढलंय। या टवाळखोरांच्या तातडीनं बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी पालक आणि नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं। पांढरकवडा तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्यानं हे प्रकार होत असल्याचा आरोप पालकांनी केला। विशिष्ट लोकांचे विशिष्ट समाजाचे मनोराजपाशी एक दिवस ट्रक आडवा गेला असं त्या ट्रकाला येऊन राहत नाही सकाळ ते संध्याकाळ। आणि या बातम्यांसोबतच महाराष्ट्र लाईव्ह